2000 रुपये मिळवण्यासाठी तासभर रांगेत उभं राहावं लागत असताना काही लोकांकडे मात्र कोट्यवधी रुपयांच्या नोटा मिळतात। पुण्यामध्ये टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल 10 कोटी रुपये मिळतात। पुण्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेमध्ये एका अमेरिकन तेल कंपनीच्या 15 लॉकर्समधून हे पैसे मिळालेत। महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळे पैसे नव्या 2000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहेत। महाराष्ट्र बँकेच्या लॉकर्समधून गेले काही दिवस संशयास्पद व्यवहार होत असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर ही कारवाई केली आहे। पुण्यातल्या वाकडमध्ये एका कारमधून 67 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। 67 लाखांपैकी 62 लाखांच्या नव्या नोटा आहेत। जप्त केलेली कार आरपीआयच्या मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष अमित दोशी यांची असल्याचं समजतंय। ही कार मुंबईहून पुण्याला येत होती। त्यावेळी वाकड चौकामध्ये पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता कारच्या चालकाने वेगाने कार पळवली आणि त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत कार पकडली। कारमधल्या 5 जणांना ताब्यात घेतलं असून आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली आहे। दिल्लीतल्या तक्ष इन हॉटेलमधून 3 कोटी 25 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। आयकर विभाग आणि क्राईम ब्रांचने मिळून ही कारवाई केली। यामध्ये 5 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हा पैसा मुंबईतील हवाला ऑपरेटर्सचा असल्याची शक्यता आहे। या 5 जणांची कसून चौकशी केली जाते। तर चंडीगडमध्ये 2 कोटी 18 लाख रुपयांची रोकड ईडीने जप्त केली आहे। यामध्ये 2 कोटींची रक्कम ही जुन्या नोटांच्या स्वरूपातली आहे तर 18 लाखांची रक्कम नव्या नोटांची आहे। या प्रकरणी पोलिसांनी इंद्रपाल महाजन या आरोपीला अटक केली आहे।